तुम्ही म्हणालात ना की हिंदूच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांनी पण ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिवसेनेचे पण जेवढे सगळे महापौर झाले यामध्ये भुजबळांपासून महाडिक आणि पेडणेकरांची पण नावं आहेत, शुभा राऊळ पण आहे ज्या भाजपमध्ये आल्यात, हे सगळे हिंदूच आहेत. मग काय उत्तर दिलं, हिंदू मराठी होणार. मग शिवसेनेचा महापौर पण आजपर्यंत हिंदूच राहिलाय की राज्यात राहणारा मुस्लिम माणूस हा मराठी नाही आहे का? मला वाटतं मी उत्तर दिलंय. नाही, माझ्या प्रश्नाचं नाही दिलंय. ते आलंय रेकॉर्डवर. नाही, पण मग तुम्ही आणि त्याचबरोबर तुमचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम, ते वारंवार सांगतात की कुठल्या खानाला आम्ही इथला महापौर नाही होऊ देणार, इथला मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. भाजपकडून जर नागपूर, मालेगाव, लातूर, सोलापूर इथे जर नगरसेवक पदासाठी मुस्लिम कॅन्डिडेट दिला जाऊ शकतो, तर मुंबईच्या महापौरपदी एखादा मुस्लिम व्यक्ती बसण्यात गैर काय आहे? भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं जात आहे का? जे उपरे येत आहेत, बडगुजर आले, तिकडे कैलास गोरंट्याल आले, त्यांच्या कुटुंबात तुम्ही तिकीटं देताय, याच्यामुळे निष्ठावंत दुखावले चालले. एकीकडे तुम्ही बडगुजरांना काही महिन्याआधी देशद्रोही म्हणता, त्यांच्यावर गंभीर आरोप करता आणि नंतर त्यांना पायघडा टाकून पक्षात घेता आणि इतकंच नाही तर त्यांना बक्षिशी देता, त्यांच्याच घरात उमेदवाऱ्या देऊन. मग जर देशद्रोहाचे आरोप असलेले बडगुजर चालतात तर मुंबईत मग नवाब मलिकांपासून काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं तुम्ही खूप सोशल मीडिया, मनसे आणि उभाटा सेनेचं बघतात. नाही, हे सामान्य जनतेला पडलेले प्रश्न आहेत. सामान्य जनतेला त्याच्या सेवा सुविधांचे प्रश्न आहेत, त्यांच्या संस्कृतीचे प्रश्न आहेत, स्वप्नाचे प्रश्न आहेत. फार तुम्ही मनसे आणि उभाटा सेनेचं सोशल मीडिया बघून प्रश्न नका. त्यांचं सोशल मीडिया नाही बघत, भाजप नेत्यांनीच आरोप केलेले आहेत. बडगुजरांना नितेश राणेंनी देशद्रोही म्हटलेलं होतं. मग भाजपचे आरोप आम्ही फारशा गांभीर्याने घ्यायचे नाहीत का यापुढे? हिंदुत्वाची तुमची आयडिओलॉजी आहे, पण ज्यांच्यावर तुम्ही वारंवार आरोप करता, जे हिंदुत्वाच्या आयडिओलॉजीच्या विरोधात होते, अशा लोकांना पक्षात घेऊन नेमकं कोणतं हिंदुत्व आणि कोणता विकास तुम्हाला साधायचा आहे? हाच तर मूळ मुद्दा आहे की व्यापक हिंदुत्वासाठी